आफ्टरनून स्टुडंट्स. मागच्या तासिकेमध्ये आपण घराची कार्य कोणती कोणती आहेत याविषयी एकंदर माहिती देण्यासाठी सुरुवात केलेली होती. एकूण 10 कार्यापैकी 6 कार्य जी आहेत ती आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेली आहे. उर्वरित कार्यांचा विचार किंवा माहिती आपण आता या तासिकेमध्ये करूया. पुढचं जे कार्य आहे म्हणजे मागच्या तासिकेमध्ये आपण घराचं कार्यामध्ये संरक्षण देणे, आर्थिक स्थैर्य देणे, सहकार्याची भावना निर्माण करणे, सामाजिक जीवनाची जाणीव निर्माण करणे, जीवन स्तर दर्शवणे आणि गृहविषयक उद्दिष्टांची पूर्ती करणे या एकंदर 6 कार्यांविषयी आपण मागच्या तासिकेमध्ये बोललेलो आहोत. उर्वरित कार्यासाठी आपण आता या ठिकाणी सुरू करूया. पुढचं कार्य आहे की कुटुंबाच्या गरजा भागवणे. म्हणजे कुटुंबात राहणाऱ्या व्यक्तींच्या ज्या काही दैनंदिन गरजा असतात त्या घराच्या संबंधीच्या त्या घरातूनच पूर्ण केल्या गेलेल्या असल्या पाहिजेत किंवा घराच्या माध्यमातून त्या पूर्ण व्हायला हव्या. त्यासाठी घरात कामाप्रमाणे वेगवेगळ्या खोल्यांचे आयोजन केलेले असले पाहिजे. त्याच्यानंतर व्यक्तींच्या आवश्यकतेनुसार त्या जागेचा उपयोग करून घेऊ शकतील अशी रचना त्या घराची असली पाहिजे. म्हणजे कुटुंबाच्या एकंदर ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याचं जे माध्यम आहे ते म्हणजे आपले घर आहे. आणि या घराच्या माध्यमातून आपल्याला ज्या काही वेगवेगळ्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी कुटुंबाच्या किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या असणाऱ्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला या कुटुंबाची गरज असते किंवा कुटुंबाच्या माध्यमातून व्यक्तीच्या गरजा ज्या आहेत त्या भागवल्या जात असतात. तर कुटुंबात राहणाऱ्या साधारणपणे व्यक्तीच्या कोणत्या कोणत्या गरजा असतात किंवा कोणत्या गरजांसाठी तो घरावरती डिपेंड राहत असतो किंवा घरावरती तो अवलंबून असतो. तर साधारणपणे त्याच्या घरामध्ये कामाप्रमाणे वेगवेगळ्या खोल्यांचे आयोजन केलेले असायला पाहिजे. व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार त्या जागेचा उपयोग त्याला करता यायला पाहिजे किंवा करून घेता यायला पाहिजे. काही घरांमध्ये सर्व सुखसोयी असतात आणि त्यामुळे कमी श्रमामध्ये तो जास्तीत जास्त काम करू शकतो. त्यामुळे वेळही वाचतो आणि त्याचा कामाचा आनंदही त्याला घेता येतो. त्याप्रमाणे घरात सोयी असणे हे महत्त्वाचे आहे. परंतु प्रत्येकाच्या आर्थिक स्तरानुसार किंवा प्रत्येकाच्या क्रयशक्तीनुसार सर्वच सोपसोयींनी युक्त असं घर हे प्रत्येकच व्यक्ती बांधू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आर्थिक स्तरानुसार किंवा त्याच्या क्रयशक्तीनुसार त्याला ज्या ज्या काही गोष्टी त्याला तिथे ॲड करता येतील त्याच्या घरामध्ये की ज्याच्यामुळं त्याचं काम श्रम जो आहे तो श्रमाचं साफल्य जे आहे किंवा श्रमाचं निरसन म्हणजे त्याच्यानंतर करता येण्यासारखी विश्रांती जी आहे ही साधारण त्याला त्या ठिकाणी त्याच्या घराच्या माध्यमातून मिळणं आवश्यक आहे किंवा ती गोष्ट त्याच्यासाठी महत्त्वाची आहे. कुटुंबातील व्यक्तींच्या गरजाप्रमाणे घरात विभाजन करणे हे महत्त्वाची कार्य जे आहे ते या घराच्या माध्यमातून केले जाते. विभाजन करणं म्हणजे काय की जसं घरामध्ये जर शिकणारी मुलं असतील चांगल्या शैक्षणिक वातावरणासाठी म्हणजे त्यांना अभ्यास करण्यासाठी जी जागा लागते जी खोली लागते तर ती त्यांना त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. कारण की त्याचं त्या ठिकाणी कुटुंबाचं मूल्य जे आहे ते त्या ठिकाणी शैक्षणिक मूल्य होईल. आणि मग या शैक्षणिक मूल्याला पूर्ण करण्यासाठी त्याच्या घराची रचना किंवा त्याच्या घराचं अंतर्गत स्ट्रक्चर जे आहे मांडणी जी आहे ती अशी असली पाहिजे की त्यांनी ठरवलेलं जे शैक्षणिक मूल्य आहे ते पूर्ण करण्यासाठी त्या घरातील मुलांना योग्य अशी जागा त्या घरामध्ये असली पाहिजे. आणि अशी मूल्य ही वेगवेगळी असू शकतात. काही म्हणजे ज्या घरात लहान मुलं आहेत किंवा करिअर पूर्वीचे जे मुलं आहेत त्या घरामध्ये शैक्षणिक मूल्य असू शकतो. ज्या घरामध्ये वृद्ध लोक आहेत किंवा वृद्धांची संख्या प्रौढावस्थेतील लोकांची संख्या आहे त्या घराचं मूल्य हे धार्मिक मूल्यामध्ये बदलून जातं. कारण की त्यानंतर त्यांच्यामध्ये जबाबदारी म्हणजे कुटुंबाची अशी एकंदर जबाबदारी ही त्यांची कमी झालेली असते. त्याच्यामुळे स्वतःचा वेळ घालवण्यासाठी
स्वतःचं मन रमवण्यासाठी त्यांना अशा प्रकारचे धार्मिक कार्य किंवा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन त्यांच्या घरामध्ये करता येण्यासारखी जागा ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून साधारणपणे व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या सदस्यांच्या सगळ्याच गरजा भागवणं शक्य होईल अशा पद्धतीने घर हे असलं पाहिजे. म्हणून घराचं हे कार्य आहे की त्या घरामध्ये राहणाऱ्या सगळ्या सदस्यांच्या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्या पद्धतीने ते घर जे आहे ते त्याच्यासाठी इम्पॉर्टंट असतं. पुढचं कार्य आहे बौद्धिक विकास साधने. पालक आणि बालकांमध्ये संवाद जो आहे तो साधारणपणे या घरातूनच होत असतो, म्हणजे या घरातूनच तो साधला जातो. पण या संवादातून सर्वांगीण विकास साधला गेला पाहिजे, म्हणजे संवाद तर झालाच पाहिजे, पण या संवादातून त्या व्यक्तीचा, त्या बालकाचा सर्वांगीण विकास त्या ठिकाणी साधला गेला पाहिजे. घरामध्ये वाचन, लेखन, अध्ययन याला वाव मिळाला पाहिजे किंवा वाव मिळावा या दृष्टिकोनातून एक जागा जी आहे त्याची निर्मिती या घरामध्ये करणं आवश्यक आहे. आणि अशा वातावरणामध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन मुलांचा बौद्धिक विकासाला चांगली चालना जी आहे ती या ठिकाणी मिळत असते. म्हणून साधारणपणे बौद्धिक विकास करणे किंवा साधने हे देखील कुटुंबाचं एक कार्य आहे. त्याच्यानंतर आहे धार्मिक व सांस्कृतिक कार्याची परिपूर्तता करणे किंवा पूर्तता करणे. धार्मिक आणि सांस्कृतिक कार्य याच्यामध्ये काय की घरामध्ये प्रार्थना, पूजा, सण समारंभ, व्रतवैकल्य इत्यादी जे संस्कार होत असतात तर त्यामध्ये सर्व सदस्यांचा सहभाग हा या ठिकाणी होत असतो किंवा करावा लागतो, त्यांना घ्यावा लागतो त्या सगळ्या कार्यामध्ये सहभाग. आणि मग यातूनच त्या घरातील प्रत्येक सदस्याच्या मनाला एक प्रकारची शांती मिळत असते. घरातल्या सदस्यांना त्यामुळे आपल्याकडील धार्मिक विधी लक्षात येतात आणि हे आपोआप पुढच्या पिढीकडे वर्ग केले जातात किंवा तेच बघितलं त्याची पुनरावृत्ती जी आहे, त्याचं आकलन आणि पुनर्कृती जी आहे ती पिढ्याने पिढ्या पुढे सरकत जात असते. आणि एकंदर हे जे काही धार्मिक कार्य आहे, धार्मिक गरजा ज्या आहेत ते पूर्ण करण्याची एक जबाबदारी जी आहे ती घरावरती टाकली जाते. म्हणजे घराच्या माध्यमातून सांस्कृतिक आणि धार्मिक कार्याची पूर्तता केली जात असते. त्याच्यानंतर आहे मालमत्तेचे संरक्षण करणे. हे घराचं महत्त्वाचं आणि शेवटचं कार्य आहे की जसं की घरांमध्ये इतर महत्त्वाची कार्य आहेत. घरातील जी साधन संपत्ती असते ज्याच्यामध्ये किमती वस्तू, उपकरणे, इतर वस्तू या सगळ्यांचं संरक्षण करण्याचं काम देखील हे घर करत असतं. आणि हा हेतू लक्षात घेऊन त्या अनुषंगाने घराच्या आतली रचनाही असली पाहिजे. म्हणजे घर हे फक्त व्यक्तींचंच संरक्षण करत नाही किंवा व्यक्तींनाच फक्त संरक्षण प्रदान करत नाही. व्यक्तींनाच म्हणजे कोण की जे कुटुंबाचे सदस्य आहेत किंवा जे कुटुंबामध्ये एकत्र राहतात अशाच लोकांना फक्त ते संरक्षण देत नाही, तर त्या कुटुंबामध्ये राहणाऱ्या लोकांनी जी संपत्ती, जी स्थावर मालमत्ता कलेक्ट केलेली असते किंवा एकत्रित केलेली असते त्या मालमत्तेला संरक्षण देण्याचं काम सुद्धा या वास्तूच्या मदतीने होत असतं. आणि म्हणून गृहाचं किंवा घराचं हे देखील एक महत्त्वाचे कार्य आहे. म्हणजे साधारणपणे आपण घराची कार्य जी आहे ही संकल्पना किंवा घराचे कार्य कोणते कोणते आहेत हे बघत असताना आपण खूप साऱ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं घर किती महत्त्वाचं आहे किंवा घराच्या माध्यमाने कोणते कोणते कार्य पार पाडले जातात याबद्दलची एकंदर माहिती आपण तासिकेमधून घेत आहोत. संरक्षण देणं हा जो मुद्दा आहे हा दोन गोष्टींसाठी लागू पडतो. पहिली म्हणजे कुटुंबात राहणारे लोक आणि दुसरी म्हणजे कुटुंबात राहणाऱ्या लोकांनी कमवलेली स्थावर मालमत्ता, सुखसोयींच्या ज्या वस्तू असतात, उपकरणे असतात, या दोनही गोष्टींचा संरक्षण करण्याचं मुख्य काम जे आहे ते वास्तूच्या माध्यमातून पार पाडले जाते. दुसरी गोष्ट म्हणजे वास्तूच्या माध्यमातून किंवा घराच्या माध्यमातून कुटुंबातील पालकांचा बालकांचा जो संवाद साधला जातो आणि मग या संवादातून
व्यक्तीची बुद्धिमत्ता विकास किंवा बौद्धिक विकास जो आहे तो त्या ठिकाणी घडून येतो आणि सोबतच एकत्र राहत असल्यामुळे एकमेकांविषयीचे जे संबंध त्या ठिकाणी जोपासले जातात किंवा ज्या भावना एकमेकांप्रती त्या ठिकाणी जोपासल्या जात असतात हे सुद्धा हे घराचं महत्त्वाचं कार्य आहे। जसं की एकमेकांप्रती प्रेमाची भावना, त्यागाची भावना, आपुलकीची भावना, सहकार्याच्या भावना, ह्या सगळ्या ज्या भावना असतात ह्या देखील जोपासण्याचं काम जे आहे ते आपल्या या घराच्या माध्यमातून केलं जातं। तसंच आपल्या जीवनाचा स्तर, आपल्या कुटुंबाच्या गरजा भागवणं आणि कुटुंबाच्या उद्दिष्टांची पूर्ती करणं हे देखील आपल्या घराचं काम आहे किंवा आपल्या घराचं हे देखील एक कार्य आहे। तर अशा पद्धतीने आपण आजच्या या तासिकेमध्ये एकंदर घराची कार्य कोणती कोणती आहेत आणि त्या कशा पद्धतीने ॲप्लिकेबल असतात, म्हणजे ती कामं कशा पद्धतीने व्हायला पाहिजे, घर कशासाठी जबाबदार आहे आणि त्या घराकडनं कुठले कुठले कामं, कुठले कुठले कार्य हे व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी केले गेले पाहिजेत या संदर्भाचा लक्षात घेऊन, म्हणजे या अनुषंगाने लक्षात घेऊन आपण घराची वेगवेगळी कार्य जी आहेत ती या ठिकाणी बघितली आहे। आजच्या या तासिकेमध्ये आपण घराची कार्य हा एक मुद्दा या ठिकाणी संपवलेला आहे। पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आता हे जे घर आहे हे घर बनवण्यासाठी आपल्याला आधी जागेची निवड करावी लागते किंवा म्हणजे प्लॉट खरेदी करावा लागतो किंवा रेडीमेड घर घेतो आपण, म्हणजे वास्तू म्हणून वास्तू बनवण्यासाठी जागा घेतली जाते किंवा एक वास्तू म्हणून एका रेडीमेड घराची खरेदी केली जाते। परंतु मग ह्या खरेदीसाठी किंवा ह्या गोष्टी करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे किंवा दक्षता घ्यायला पाहिजे हा आता याच्या पुढचा मुद्दा आहे। तर हा मुद्दा आपण पुढच्या तासिकेमध्ये बघूया। आजची ही तासिका घराचे कार्य आपण या ठिकाणी थांबवतो आहोत। पुढच्या तासिकेमध्ये घरासाठी योग्य जागा कशी निवडायची, त्याच्यासाठी कुठले कुठले निकष लावले जातात या संदर्भातली चर्चा आपण पुढच्या तासिकेमध्ये करूया। आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवतो आहोत। धन्यवाद।